विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना नमस्कार. थोडंसं थंबनेलचं टायटल जे आहे हे अभ्यासाच्या व्यतिरिक्त थोड्याशा वेगळ्या टॉपिकचं रिलेटेड आहे. डायरेक्ट इनडायरेक्टली कुठंतरी आपल्याही मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे की मला परीक्षेचा हे माझे सब्जेक्ट आहेत, त्याच्यातला हा सब्जेक्ट मला अवघड जातो. थोडक्यात मी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याची पार्श्वभूमी सांगतो. एका विद्यार्थ्यासोबत जेव्हा आता आपली कृषी सेवकची टेस्ट सिरीज होती, त्यामधले क्वेश्चन्स असतील किंवा त्यानं दिलेल्या अगोदर सरळ सेवेच्या एक्झाम्स असतील, तर तो विद्यार्थी बोलताना सहज बोलून गेला की सर, जेवढ्या काही एक्झाम दिल्या तर त्या एक्झाम मध्ये मला XYZ सब्जेक्ट जो आहे हा XYZ सब्जेक्ट मला थोडासा अवघड जातोय. आता कृषी सेवकच्या एक्झाम मध्ये किंवा माझ्या पुढच्या ज्या एक्झाम्स आहे त्याच्यामध्ये मी त्याला कसं टॅकल करावं, आणि त्यावेळेला त्याच्यासोबतचं झालेलं जे संभाषण आहे, त्याच्यासोबत झालेलं जे कन्व्हर्सेशन आहे, तेव्हा मला असं क्लिक झालं की हा एका विद्यार्थ्याचा प्रश्न नसू शकतो, हा असंख्य विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कधी ना कधीतरी ह्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये त्यांच्या मनामध्ये येणारा हा प्रश्न आहे. आणि त्याच्यावरती थोडंसं बोलावं या आशयानं या व्हिडिओची पार्श्वभूमी ती आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास आपण सगळेच जण करतो किंवा अभ्यासाची जी प्रक्रिया आहे, अभ्यासाची जी प्रोसेस आहे, हे सगळेजण आपण सेम फॉलो करतो. बट स्टील ज्या दिवशी रिझल्ट लागतो त्या दिवशी काही जण सिलेक्टेड असतात, काही जण नॉन सिलेक्टेड असतात. याचा अर्थ असा नाही की कुणाचा अभ्यास कमी असतो. त्याच्यासाठी ज्या काही मोजक्या गोष्टी असतात, ह्या मोजक्या गोष्टी आपण करण्यामध्ये कुठंतरी कमी पडलेलो असतो. ओके. आणि कधीतरी अभ्यास करताना हा प्रश्न डेफिनेटली असतो की मला पॉलिटी सब्जेक्ट अवघड जातो, मला सायन्स अवघड जातो, फॉर एक्झाम्पल मला इकॉनॉमिक्स अवघड जातो, मला हिस्ट्री अवघड जातो. कुठला ना कुठला एखादा तरी विषय आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना थोडासा डिफिकल्ट वाटतो. आणि त्याचे प्रश्न कसे सोडवावे वगैरे याचं जे आन्सर आहे, मी तुम्हाला दोन याच्यामध्ये याचा आन्सर देणार आहे. सगळ्यात अगोदर याच्या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवायचं की आपल्याला याच्यामध्ये ॲव्हरेज राहायचंय. सर, ॲव्हरेज राहायचं याचा अर्थ कसा आहे आता हे समजून सांगताना मी तुम्हाला क्रिकेटचं उदाहरण देईल. फॉर एक्झाम्पल, एखादा बॅट्समन आहे, त्या टीम मधले भरपूर जण आउट होतात, संपूर्ण मदार जी आहे ती त्या बॅट्समन वरती येऊन थांबते, आणि अपोजिट टीम मध्ये एखादा बॉलर असतो, तो खूप फॉर्म मध्ये असतो. ओके, त्याचं खूप चांगल्या पद्धतीने तो परफॉर्मन्स देत असतो, आणि इकडच्या टीमच्या ज्या आहेत ह्या टीमच्या विकेट कंटिन्यू जात असतात. आणि ज्यावेळेला हा बॅट्समन त्या बॉलरला फेस करतो त्यावेळेला हा बॅट्समन एक आपली स्ट्रॅटर्जी ठरवतो की याच्या ओव्हर संपेपर्यंत, याच्या ओव्हर संपेपर्यंत मी याला टिकून राहील. बरोबर. म्हणजे त्यावेळेला बघा, तो बॉलर ज्या वेळेला बॉलिंग करतो त्यावेळेला ह्या बॅट्समॅनचं टार्गेट त्याला डिफेंड करणं असतं. ओके, कारण त्याला माहिती आहे की ह्याच्या ओव्हर जर एकदा संपल्या तर याला मी दुसऱ्या बॉलरला मी पाहिजे त्या पद्धतीनं, पाहिजे तसं मी माझ्या पद्धतीने खेळू शकतो. मग तिथं बॅट्समॅनची स्ट्रॅटर्जी काय असते, मी या ठिकाणी आउट होणार नाही, मी फक्त टिकून राहील. आता या सब्जेक्टच्या बाबतीत बघा, ज्यावेळेला असे प्रश्न येतात किंवा एखाद्या सब्जेक्टला 20 क्वेश्चन्स असतील आउट ऑफ 100 आणि तो सब्जेक्ट तुम्हाला अवघड वाटतोय, अशा वेळेमध्ये आपली स्ट्रॅटर्जी अशी पाहिजे की ह्या विषयामध्ये मी ॲव्हरेज मार्क स्कोअर करेल, मी याच्यामध्ये आउट होणार नाही. कारण बाकीच्या सब्जेक्टमध्ये मला स्कोअर करायचंय, कारण त्यावेळेला माझ्या याच्यामध्ये माझ्या पद्धतीने मला बॅटिंग करता येईल. बरोबर. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की त्यावेळेला मला आउट व्हायचं नाही, मला ॲव्हरेज राहायचंय, मला फक्त टिकून राहायचं. बरोबर. त्या विषयामध्ये 20 असतील तर 20 पैकी मला ॲव्हरेज मार्क घ्यायचे, बाकीच्या 3 विषयांमध्ये 5 विषयांमधून बाकीचे मार्क मला कव्हर करायचे. आपली आपली अशी स्ट्रॅटर्जी असली पाहिजे. बरोबर. म्हणजे त्या विषयाला एकदमच खूप जास्त मी मार्क घेईल, खूप जास्त एक्सपेक्टेशन, माणूस निराश कधी होतो, ज्यावेळेला माणूस आशा ठेवतो, ज्यावेळेस अपेक्षा ठेवतो, आणि अपेक्षाची परिपूर्ती झाली नाही की मग पदरी निराशा येते. त्यामुळे त्या विषयाच्या बाबतीत आपली स्ट्रॅटर्जी अशी असली पाहिजे की मी याच्यामध्ये ॲव्हरेज मार्क स्कोअर करेल, बाकीचे विषय मी परफेक्टली केलेले, बाकीच्या विषयांमध्ये मी पाहिजे तसे त्या पद्धतीनं जसं मी प्री माइंड केलेलं आहे, प्री डिफाईन केलेलं आहे की मला असा असा स्कोअर करायचा आहे. ओके, या सब्जेक्टला एवढं वेटेज आहे, मला याच्यामधून एवढे घ्यायचे, पॉलिटीमधून एवढे घ्यायचे, ऍग्रिकल्चर मधून एवढे घ्यायचे, ह्या जे काही स्ट्रॅटर्जी आहेत ह्या स्ट्रॅटर्जी पण आपण असं राहिलं पाहिजे. पहिलं आपल्याला या ठिकाणी ॲव्हरेज राहायचं. आता दुसरं, ह्या ठिकाणी आणखी आपण याला कसं करू शकतो बघा, एखादा विषय अवघड वाटतो आणि तो विषयाचे प्रश्न जर एकदम स्टार्टिंगला आले, ओके, आपलं नशीब म्हणा किंवा व्हॉट एव्हर इट मे बी, जे काही सर्कमस्टन्सेस म्हणा, त्या विषयाचे प्रश्न जर अगोदर आले त्यावेळेला काहीच न करता आपोआप प्रेशर वाढतं की यार जे वाट्याला नको होतं तेच आलं. ओके, असं जर झालं तर त्या विषयाचे प्रश्न शक्यतो आपण शेवटी सॉल्व्ह करावे. ओके. आता दुसरी स्ट्रॅटर्जी आपली कशी आहे, अशा विषयांचे प्रश्न हे शेवटी अटेम्प्ट करायला घ्यायचे. तुम्ही जर सुरुवातीला त्याला अटेम्प्ट करायला गेलात, काही प्रश्न तुम्हाला जमले नाही, काही प्रश्न अवघड वाटले, त्यावेळेला मग आपण आणखी जास्त लूज होतो, आणि लूज झालं की पुढे आपल्याला येणारे इझी प्रश्न आपण चुकवायला चालू करतो. असं न करता अशा विषयाचे प्रश्न आपण एकदम शेवटी सॉल्व्ह करायला पाहिजेत, एकदम शेवटी. सुरुवातीचे जे तुमचे सब्जेक्ट आहेत, परफेक्ट सब्जेक्ट आहेत, त्या विषयाचे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केले, त्याच्यातले मॅक्सिमम तुम्हाला जमतात, ते प्रश्न तुम्हाला आले, डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. कॉन्फिडन्स दोन गोष्टीने वाढतो की मी पेपर मधला 75% पोर्शन संपवलेला आहे,
माझ्या हातामध्ये वेळ आहे आणि ह्या विषयाचे प्रश्न माझे मॅक्झिमम बरोबर आलेले आहेत. मग राहतो वेळ, राहिलेल्या वेळामध्ये तुम्हाला समजतं की आपण एक ठरवलंय की या विषयाला ॲव्हरेजली हँडल करायचंय, याच्यामधनं एवढं आउटपुट चालता चालता आपण या पद्धतीने एवढं आउटपुट आपल्याला काढून घ्यायचं, म्हणून तो विषय तुम्ही शेवटी सॉल्व्ह करायचा. त्याच्या अगोदर जर सॉल्व्ह करायला गेलात, इनडायरेक्टली त्याच्यामधले काही प्रश्न चुकले, काही सिले मिस्टेक झाल्या किंवा काही प्रश्न जमले नाही, त्याचं जे वाढलेलं प्रेशर आहे, पुढे जे तुमचा इझी पार्ट आहे, ज्या सब्जेक्टवरती तुमची कमांड आहे, असे सब्जेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी पुढे आहेत. ओके, आणि हा जर तुम्ही अगोदर सॉल्व्ह केला तर तुमचे पुढचे येणारे इझी प्रश्न चुकणार आहेत. त्यामुळे एक ॲव्हरेज राहायचं आणि अशा विषयाला सगळ्यात शेवटी अटेम्प्ट करायचं. ओके, ह्या दोन जे स्ट्रॅटेजी आहेत, मला असं वाटतं की एवढ्या सफिशियंट आहेत. ओके, काहीच न मिळवण्यापेक्षा थोडंफार त्या सब्जेक्टमधनं मिळवायचं, थोडंफार त्याच्यामधनं घ्यायचं, बाकीचे विषय परफेक्ट करायचे, त्यामधले सिले मिस्टेक करायचे नाही, त्याच्यामधले प्रश्न चुकवायचे नाही. दिस इज द सिम्पल स्ट्रॅटेजी. ओके, थोडंसं बोला वाटलं या जनरल गोष्टीवरती म्हणून हा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू सो मच.